आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। हर हर भोले मानाची कावड कपिलेश्वर कावड यात्रा पिंजर गुलाल शेख महाराज कावड यात्रा पिंजर बार्शी टाकळी तालुका पिंजर येथे तिसरा सोमवार जय बम बम भोले पिंजर गावामध्ये यात्रेचे स्वरूप आले होते। पिंजर येथे मानाची कावड कपिलेश्वर महाराज कावड व शंभूची कावड यात्रा यांच्या जयघोषाने पिंजर नगरी दोन दुमली पिंजर गावातील कावड यात्रा पाहण्याकरिता बाहेर गावच्या लोकांनी गर्दी केली होती। पिंजर येथे तिसरा सोमवार भोले भक्तामुळे पिंजर नगरी दुमदुमली। शिवभक्ताने आनंदमय यात्रेमध्ये शिवभक्तांनी उत्सव साजरा केला। शिवभक्तांनी पारडी येथून 121 भरणे कावड यात्रा काढण्यात आली व पिंजर शहरामध्ये विशेष म्हणजे पिंजर नगरी येथे फराळाचे वाटप व केळी वाटप करण्यात आले। भोले भक्तांना वाटप करण्यात आले। गावातील शेकडो लोकांनी सहभाग घेतला। मानाची कावड कपिलेश्वर कावड यात्रा समिती पिंजर व गुलाल शेख कावड यात्रा गावामध्ये यात्रेचे स्वरूप आले होते। कावड यात्रा कपिलेश्वर मंदिर येथे आणण्यात आली। गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे व PSI अभिषेक नवघरे व सर्व पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त करण्यात आला। विशेष कावड यात्रेमध्ये कोणीही नशापाणी करून किंवा दारू पिऊन कोणीही आले नाही। या कावडमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांना सोबत प्रेमाने मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीमध्ये अघोरी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते। अघोरी लोकांनी नृत्य करून लोकांना मग्न केले होते। पोलीस कर्मचारी यांचा चोख पोलीस बंदोबस्त होता। मिरवणुकीमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही। शांततेने कावड यात्रा संपन्न झाली। लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी डॉक्टर संजय चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, आपण अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे आलेले आहात। आज खरोखर श्रावण सोमवार तिसरा श्रावण सोमवार हे पिंजर येथे भव्य इथं महाप्रसादाचं वाटप सुरू आहे, कारण की फराळाचे वाटप सुरू आहे। आपण पिंजर नगरी येथील पिंजर येथील प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्याशी बात करणार आहोत। आता संपूर्ण या जो श्रावण सोमवार आहे यांच्याबद्दल माहिती। दरवर्षीप्रमाणे या पिंजर नगरीमध्ये भव्य दिव्य कावड यात्रा सुरुवात झालेली आहे। कारण पिंजर हे 64 खेड्याचं एक सेंटर आहे। तिथं सर्व गावातील लोक मंडळी बाहेर गावचे बाहेर लहान मुलं हे सर्व उपस्थित असतात आणि चांगला म्हणजे उत्साहाने हा कार्यक्रम साजरा होते। आणि या महाप्रसादा कार्यक्रमसुद्धा आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून साजरा करतो। आज आपण इथं एकूण जे मंडळाचं जे इथं सुरुवात आहे, किती वाजता येणार आहे, किती वाजेपर्यंत सुरू होतात? इथून जवळपास 12 वाजता नंतरपासून सुरुवात होईल आणि 5 वाजता 6 वाजेपर्यंत विसर्जित। आज आपण एक माजी पंचायत समिती सदस्य भाऊजी सांगितलेले आहे। आता शिवसेना नेते बंडू भाऊ राऊत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आता पिंजर येथील सरपंच सुद्धा आलेले आहेत, तर यांच्या माहिती सांगा भाऊ। सदाप्रमाणे यावर्षी सुद्धा युवकांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून सर्व जेही लोक येतात आपल्याकडून काही ना काही दान धर्म झाला पाहिजे या विषयाने आम्ही सर्व गावातील मंडळी वर्गणी करून युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे साबुदाण्याची उसळ सोमवार असल्यामुळे तो वाटप करत असतो आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही केलेला आहे आणि दरवर्षी हा चालूच राहील। त्यासाठी सर्व गावकरी मंडळीचा हस्तक्षेप म्हणजे सहभाग राहतो। पिंजर येथील सरपंच साहेब आहेत। सरपंच साहेब तुमचा फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही सांगू शकता। सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आज महाप्रसादाचं खरोखर इथं महाप्रसाद प्रसाद वाटप चालू आहे। आज आपण प्रत्येक लोकांना इथं भाविक भक्त आलेले आहेत। आज आपण डॉक्टर संजय चव्हाण अकोला। पिंजर नगरीत गेल्या 5 वर्षापासून मागून जा गुलाल शेख महाराज कावड यात्रा या शिवभक्तांच्या हजारो कार्यकर्ते आणि शिवभक्तांच्या समवेत गेल्या 5 वर्षापासून या गुलाल शेख महाराज कावड यात्रेची अतिशय भयंकर आणि भव्य आणि दिव्य रूपाने या गावात दरवर्षी कावड यात्रा निघत असते। या कावड यात्रेमध्ये या गुलाल शेख महाराज कावड यात्रेचे हजारो शिवभक्त या कावड यात्रेत सामील होतात आणि आदल्या दिवशी म्हणजे आज या श्रावण मासामध्ये तिसऱ्या सोमवाराच्या आदल्या दिवशी
म्हणजे आदल्या दिवशी ते सोनटला जाऊन हजारो शिवभक्त हे जलाशय आणतात आणि पिंजर येथील कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये महादेव मंदिराच्या या शिवलिंगावर ते अभिषेक करतात आणि या शिवभक्तांना या गावातील या परिसरातील सर्व भाविक शिवभक्त हिरिरीने स्वयं उत्साहाने भाग घेतात। त्याचप्रमाणे या कावड यात्रेचा विशेष सोहळा म्हणून या गावात या परिसरातील शेकडो हजारो महिला या कावड यात्रेचा स्वाद घेतात। या कावड यात्रेचे शिवभक्त हे अतिशय निर्व्यसनी, कोणताही शिवभक्त या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा काही या कावड यात्रेला गालबोट लागेल अशा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही, म्हणून आमचे गावकरी व परिसरातील लोक या कावड यात्रेचं अंतःकरणातून स्वागत करतात, सर्व पाहतात, यांच्या सोहळ्याचा उत्साह द्विगुणित करतात आणि याचा समारोप या पिंजर नगरीचं या परिसराचं कुलदैवत श्री कपिलेश्वर महादेव संस्थानवर शेवटचा जलाभिषेक यांचा या कावड यात्रेचा होऊन त्या ठिकाणी समारोप होता आणि या ठिकाणी गेल्या मागच्या वर्षीपासून 2 वर्षापासून उत्तर प्रदेशमधून हे कावड यात्रेकरी हजारो अघोरी विद्याधारी शेकडो लोक या ठिकाणी आणतात आणि ते पाहण्यासाठी या पिंजर नगरी या अघोरी विद्या पाहण्यासाठी व या कावड यात्रेचा उत्साह पाहण्यासाठी या परिसरातील गणपती दुर्गादेवी उत्सवापेक्षाही दुप्पट जनसमुदाय या कावड यात्रेत सहभागी होतो। अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आणि या आमच्या गुलालशेख महाराज कावड यात्रेचे सर्व शिवभक्त या सामील होतात। त्यांचे गावकरी आणि या परिसरातील सर्व लोक आम्ही अंतःकरणातून स्वागत करतो। एवढीच माहिती आपल्यासाठी सांगतो। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।